अप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अप्पी एकटीच रडत घराबाहेर बसलेली असते आणि तिला सतत तिने बाळाला दूध पाजल्याचा क्षण आणि त्यानंतरचं अर्जुनचं वागणं आठवत असतं आणि तिला अर्जुनच्या वागण्यामुळे खूप त्रास होत असतो. ती पूर्णपणे खचून गेलेली असते. मात्र तितक्यात तिला एक आवाज ऐकू येतो आणि तो आवाज तिच्या बाळाचा असतो. बाळ तिला सांगत असतं की आई, आजपर्यंत आपली नीट भेटच झाली नव्हती म्हणून मला तुझ्याशी बोलता येत नव्हतं, पण मी तुझाच आहे आणि आता मी तुला सोडून कुठेही जाणार नाही. तू खरंच खूप धीट आहेस. तू आणि बाबांनी माझी किती काळजी घेतली होती हे मला आठवतंय आणि माझी खात्री आहे की तू माझ्यासाठी नक्की उभी राहशील. आणि त्या आवाजामुळे अप्पीमध्ये 100 हत्तींचं बळ येतं आणि ती निर्धाराने उभी राहत घरात जाण्यासाठी निघते. पण त्याचवेळी दीप्या, बापू आणि सुषमा त्या ठिकाणी येतात. ते तिघेही अप्पीला विचारत असतात की काय झालं बाळा, तू का रडतीये? त्यावर अप्पी सांगते की मी आता रडत नाहीये, मी मगाशी रडत होते. त्यावर बापू विचारतात, अगं पण नक्की झालंय तरी काय? आणि त्यावर अप्पी त्या तिघांना सांगते की अमोल माझा आणि अर्जुनचा मुलगा आहे. आणि ते ऐकून त्या तिघांनाही धक्का बसतो. सुषमा अप्पीला समजवण्याचा प्रयत्न करत असते तर अप्पी रडतच तिला सांगते, आई आज मला पाहणा फुटलाय आणि याचा अर्थ काय आहे कळतोय ना तुला? आणि ते ऐकून त्या सगळ्यांनाच खूप आनंद होतो. तर अप्पी त्यांना सांगत असते की आज मी पहिल्यांदा माझ्या बाळाला जवळ घेतलं, त्याला दूध पाजलं. मला असं वाटत होतं की माझ्या अंगामधून 100 सूर्यानितका प्रकाश बाहेर पडत आहे. मला अगदी पूर्ण झाल्यासारखं वाटलं. आणि अप्पीच्या या बोलण्यावर ते तिघेही पूर्णपणे विश्वास ठेवतात. अमोल अपर्णा आणि अर्जुनचाच मुलगा आहे हे त्यांनाही पटतं. आणि मग अप्पी रडतच बापूंना आणि सुषमाला मिठी मारते. तर दिप्या तिला विचारत असतो, म्हणजे दिदे, मी माझ्या भाच्यासाठी जे पायातलं आणलं होतं ते त्यालाच मिळालं का गं? आणि त्यावर अप्पी आनंदाने म्हणते की हो दिप्या, आपला अमोल दादा परत आला आहे. आणि ते ऐकून दिप्या रडतच तिला मिठी मारतो. पण त्यानंतर बापू तिला सांगतात की अप्पे, तुला वाटते तितकी ही लढाई सोपी नाही. आम्ही सगळेजण आहोत तुझ्यासोबत, आमचा तुझ्यावर विश्वास आहे. मात्र तुला ते बाळ तुझंच आहे हे सगळ्यांना आता पटवून द्यावं लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अर्जुनला, तुला हे सगळं काही त्याला शांतपणे समजावून सांगावं लागेल. आणि त्यावर अप्पी म्हणते की हो बापू, तुम्ही काही काळजी करू नका, मी अर्जुनला सांगेल सगळं काही, कारण आता मी एकटी नाही तर माझं बाळ माझ्यासोबत आहे. आणि मग ती पूर्ण आत्मविश्वासाने घरात जाते. तर दुसरीकडे ती मनी खूपच घाबरलेली असते. ती स्वतःशीच म्हणत असते की अप्पीने बाळाला दूध पाजलं ही गोष्ट सगळ्यांना सांगू की नको, कारण जर सगळ्यांना सांगितलं तर त्या अप्पीला या घराबाहेर काढतील. मात्र मग त्यानंतर त्या अर्जाला सुद्धा संशय येईल. आणि ती अप्पी तर आधीच म्हणाली आहे की बाळ माझं आहे. आणि मग तिला काय करावं ते सुचत नाही. ती बंट्याला फोन करते आणि त्याला गेटवर भेटण्यासाठी बोलावते आणि पटकन बाहेर जाण्यासाठी निघते. पण त्याच वेळी सरकार त्या ठिकाणी येतात. ते मनीला विचारत असतात की एवढ्या घाईघाईने कुठे चाललात तुम्ही? त्यावर मनी म्हणते की मी माझ्या बंट्याकडे चालली आहे. त्यावर सरकार म्हणतात की बारशातली कामं करून दमला असाल, मग आज आराम करा, उद्या जा. मात्र मनी घाईघाईत म्हणत असते की नाही नाही, माझं खूप महत्त्वाचं काम आहे, मला जायलाच हवं आणि जर उशीर झाला तर मी तिकडेच राहील. त्यामुळे सरकार विचारतात की खरंच खूप महत्त्वाचं काम आहे का? आणि त्यावर मनी म्हणते की तुम्हाला कशाला चौकशा हव्या आहेत? तर सरकार म्हणतात काही नाही, मी सहजच विचारलं. पण मला एक गोष्ट सांगा, आज तुम्ही ही बंट्याच्या लग्नातले कपडे का घालून आलात? आणि त्यावर मनी म्हणते की आमच्याकडे एवढेच चांगले कपडे होते म्हणून घालून आलो. आणि मग ती पुन्हा एकदा सरकारांना धमकी देत म्हणते की उगाच नको त्या चौकशा करू नका, नाहीतर मग मी त्या अर्जाला सांगेल की तुम्हीच त्याच्या आईचा खून केला आहे. त्यावर सरकार म्हणतात की मी काही खून वगैरे केला नाही. तर मनी हसतच म्हणत असते की जर तुम्ही तिला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये नेलं असतं तर तिचा जीव वाचला असता, पण तुम्ही तसं नाही केलं आणि यालाच खून म्हणतात. आणि मग ती तेथून निघून जाते. मात्र सरकारांना तिच्या वागण्यामुळे संशय आलेला असतो. ते मनाशी म्हणत असतात की स्वप्नीलच्या बाळाच्या बारशाच्या दिवशी हे दोघेजण बंट्याच्या लग्नातले कपडे का घालून आले असतील? अप्पी अर्जुनला खिजवण्यासाठी का? बाळाचा आणि अप्पी अर्जुनचा काही संबंध असेल का? आणि मग ते या सगळ्याचा छडा लावायचं ठरवतात. तर दुसरीकडे अर्जुन एकटाच बाहेर बसलेला असतो. त्याला सतत अप्पीसोबत झालेला वाद आठवत असतो. त्याचवेळी कदम त्या ठिकाणी येतात. ते अर्जुनला विचारतात, काय झालं, आईची आठवण येत आहे का? त्यावर अर्जुन म्हणतो, हो कदम. आणि मग तो त्यांना विचारतो
की तुमचं आणि आईचं कधी खूप मोठं भांडण झालं होतं का? तुम्ही आईला समजून सांगताय पण ती ऐकतच नाही असं काही? आणि त्यावर कदम म्हणतात की असं तर काही नाही, पण तुला नेमकं काय झालंय? अप्पीने पुन्हा बाळाचा विषय काढला का? आणि त्यावर अर्जुन खाली मान घालूनच हो म्हणतो. तर कदम त्याला समजावतात की एकदा ती जे काही म्हणते ना त्यावर पूर्णपणे विश्वास ठेवून बघ, कदाचित ती जे काही म्हणते ते खरं असेल. मात्र अर्जुन ही गोष्ट मान्यच करत नाही. तो म्हणतो की कदम असं कसं बोलू शकता तुम्ही? आमचं बाळ आम्हाला सोडून गेलंय आणि ते माझ्या हातात होतं. मात्र कदम त्याला समजावण्याचा प्रयत्न करत असतात पण अर्जुन काही ऐकून घेतच नाही. तो रागातच तेथून निघून जातो. तर दुसरीकडे मनी मावशी बंट्याला जाऊन भेटते आणि ती बंट्याला घडलेला सगळा प्रकार सांगते. आणि त्यामुळे बंट्याला तर मोठा धक्काच बसतो. तो विचारतो की त्या अप्पीने ही गोष्ट अजून कोणाला सांगितली आहे का? त्यावर मनी म्हणते नाही, ती अर्जुनसोबत बोलत होती, मात्र त्याला तर तिचं काही पटलंच नाही. त्याने तिचा हात झिडकारला आणि घरात निघून गेला. त्यावर बंट्या म्हणतो म्हणजे त्याने तिच्यावर विश्वास ठेवला नाही, आपल्याला काळजी करायची काही गरज नाही. मात्र मनी खूपच घाबरलेली असते. ती म्हणते की जर त्या अर्जाला संशय आला ना तर मग आपलं काही खरं नाही. त्यावर बंट्या तिला समजावतो की जरी त्यांना संशय आला ना तरी ते आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही, कारण आता ते हॉस्पिटलमधील डॉक्टरसुद्धा इथे नाहीत आणि तो अण्णा आणि त्याची बायकोसुद्धा नाहीत. मग अप्पी कशी काय त्यांच्यापर्यंत पोहोचेल? आणि आता तर ते बाळ कायदेशीररित्या स्वप्नीलचं झालं आहे, त्यामुळे ते अप्पी काहीच करू शकणार नाही. आणि ते ऐकून मनीच्या जीवात जीव येतो. मात्र तरीसुद्धा तिला भीती वाटत असते. ती बंट्याला म्हणते की मी तुझ्याच घरी येते. मात्र बंट्या सांगतो की अजिबात नाही, तू इथेच राहा. आणि मग तो तेथून निघून जातो. तर दुसरीकडे स्वप्नील आणि रुपाली बाळाकडे जातात. बाळ शांतपणे झोपलेले असते. मात्र रुपाली म्हणते की असं कसं? हा तर बाळाच्या उठण्याचा टाईम आहे, यावेळेला त्याला भूक लागते, मग तो अजून शांतपणे कसा झोपलाय? त्यावर स्वप्नील म्हणतो की अगं मगाशी त्याचं पोट भरलं असेल. मात्र रुपालीच्या मनात लगेच वेगळे विचार यायला सुरुवात होते. पण स्वप्नील तिला समजावतो आणि तिला सांगतो की आता आपल्या आयुष्यात बाळ आलं आहे, आता उगाच नको ते विचार करू नको. आणि त्यावर तीसुद्धा हो म्हणते. दुसरीकडे अर्जुन एकटाच त्याच्या रूममध्ये बसलेला असतो आणि मग अप्पीसुद्धा तिथे जाते. तिला बघून अर्जुन चिडतो आणि तिला विचारतो की तू परत का आली आहे? तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? तर अप्पी त्याला सांगते की अर्जुन, मी माझ्या बाळासाठी परत आली आहे आणि ते बाळ माझं आहे हे लक्षात ठेव. मात्र या गोष्टीवरून पुन्हा त्या दोघांमध्ये वाद सुरू होतो. अर्जुन अप्पीला म्हणत असतो की तुझ्या अशा वागण्यामुळे घरातलं सगळं वातावरण बिघडून जाईल. त्यावर अप्पी म्हणते की काही बिघडणार नाही, मी जे काही करते ते माझ्या बाळासाठी आणि याआधीसुद्धा मी या घरासाठी खूप काही केलं आहे. पण त्यावेळी अर्जुन म्हणतो की अप्पे, मला कधीच वाटलं नव्हतं की तू या घरासाठी जे काही केले ते असं बोलून दाखवशील. तर अप्पी म्हणते आणि मलाही वाटलं नव्हतं की तू माझ्यावर अविश्वास दाखवशील. तू खरंच खूप बदलला आहेस रे. आपलं बाळ गेलं आहे या धक्क्यामधून तू बाहेर आलाच नाही आणि खरं तर उपचारांची गरज मला नाही तर तुला आहे. आणि अप्पीचं हे बोलणं ऐकून अर्जुन रागाच्या भरात तिच्यावर हात उगारतो. त्यामुळे अप्पी खूप घाबरते. मात्र अर्जुन स्वतःला थांबवतो. घडलेल्या प्रकारामुळे त्याला खूप वाईट वाटते. तो अप्पीची माफी मागतो. तर अप्पी म्हणते की अर्जुन, केलं मी तुला माफ, आणि जर तू मला मारलं असतं ना तरीही मी तुला माफ केलं असतं, कारण आज या आईला पाहणा फुटलाय. आणि त्याच वेळी तिला बाळाच्या रडण्याचा आवाज येतो. ती खिडकीमधून बाळाला बघण्यासाठी जाते. अर्जुनही तिच्या मागोमाग जातो. बाळ रडत असते. रुपाली झोपलेली असते आणि मग त्यानंतर बाळाला झोपवण्यासाठी अप्पी खिडकीमधूनच अंगाई गायला सुरुवात करते आणि अप्पीची ती अंगाई ऐकून बाळ शांतपणे झोपी जातं. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.